पुणे येथील सुप्रसिद्ध नाडीवैद्य डॉक्टर संगीता मोरे आणि थेरपिस्ट डॉक्टर शेख इमाम यांचा जादुई स्पर्शाचा वेदनामुक्ती कॅम्प आणि सर्वरोग मुक्त कॅम्प उस्मानाबाद येथे दिनांक 17 आणि 18 एप्रिलला आयोजित करण्यात आलाय। सर्व जुनाट आजारांवर युनानी आणि चिकित्सा पद्धतीने उपचार केले जातात। या कॅम्पचा लाभ घ्यावा असे आवाहन थेरपिस्ट डॉक्टर शेख इमाम आणि डॉक्टर संगीता मोरे यांनी केलं आहे। NMC वेदनामुक्त केंद्र आणि युनानी हेल्थ केअर केंद्राच्या पुणे येथील सुप्रसिद्ध नाडीवैद्य डॉक्टर संगीता मोरे आणि थेरपिस्ट डॉक्टर शेख इमाम यांच्या वेदनामुक्ती आणि सर्वरोग मुक्त कॅम्प उस्मानाबाद येथे दिनांक 17 आणि 18 एप्रिलला आयोजित करण्यात आलाय। या कॅम्पमध्ये थायरॉइड, BP, शुगर, चरबीच्या गाठी तसेच मूळव्याध या सर्व रोगांपासून अवघ्या 2 महिन्यात मुक्ती मिळवावे तसेच 15 मिनिटात वेदना घालवा। चिकित्सा पद्धतीनं डॉक्टर शेख इमाम यांच्या जादुई स्पर्शानं थेरपीच्या सहाय्यानं वेदना मुक्त व्हावे आणि शरीरावरील कोणत्याही प्रकारच्या गाठी, थायरॉइड, चरबीच्या गाठी, मूळव्याध तसेच स्त्रियांच्या अनेक समस्यांवर युनानी आयुर्वेदिक औषधीच्या सहाय्यानं उपचार केले जातील। याचा लाभ असंख्य रुग्णांनी घेतलाय। आपणही जुनाट आजारांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आणि रोगमुक्त जीवन जगा। आमचा पत्ता NMC वेदनामुक्त कॅम्प, फोन नंबर 86 050 73 797 आणि 92 70 008 736 70 587 03 004 या नंबरवर संपर्क साधावा। क्या नाम आपका? नसीम। कहाँ से आए आप? जवला निजामुद्दीन। वहाँ से लातूर में आए। लातूर को आए। क्या तकलीफ थी आपको? और गुड़गे में दर्द, कमर में दर्द, अरे मोबाइल में देखिए सब। जी 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 देखने के बाद परेशान हुए, हमें चलो देख के जाएंगे कौन से डॉक्टर साहब हैं। जी 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 शफायत मिलेंगी। जी जी चलो, जी। करके आए पूछते। हाँ 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 हाँ। हाँ। तो आप देखने के बाद आपको यकीन आया था? हाँ, देखने के बाद यकीन आया। यकीन आया, आप आए तो आपको गुड़गे चलने आता है अच्छा। पहले चलना आता था? का था, बहुत तकलीफ परेशानी। जी 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 जी। पहले गुड़गों में दर्द था, अभी है कुछ? अब नहीं, कमर में है? कमर में भी नहीं, अभी कुछ भी नहीं है? कुछ भी नहीं है। और आपके जो बेटी आए वाले हैं, इनको जो दर्द था, अभी वो बोले रात में कि पत्थर रख के पाँव में सोते थे, हाँ, हो ना। तो इतना दर्द था उनको? बड़े बड़े पत्थर रखता है। पत्थर रख के सोता था? हाँ, ऐसे बड़े बड़े अरे पत्थर बाप रे। उठाए जाते थे। हाँ हाँ, जब रखने के बाद नींद आती थी? नींद आती थी। मैं बोली क्या हसरत कोई जान है मारने आपके के हाथ से जान है आपके पास ऐसा। हाँ 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 हाँ। बोलते इतनी तकलीफ थी। हाँ। आप यहाँ पे आने के बाद आपको कैसा लग रहा है अभी? बहुत अच्छा मालूम हुआ। क्या नाम आपका? मेरा नाम हसरत सैयद। कहाँ से आए आप? मैं निजाम जौला। वहाँ से कहाँ पे आए? वहाँ से लातूर। मैं लातूर को आया। जी, तो आपको क्या प्रॉब्लम था? मेरे को फोल्डर शोल्डर का प्रॉब्लम था। हाँ। मनके में गैप था, गुड़गे से चलने नहीं आता था, गुड़गे का प्रॉब्लम था, पीठ में दर्द था। 5 सालों से मेरे को ये तकलीफ थी। बहुत से दवाएं लिया मैंने, 5-6 डॉक्टर पास गया, कुछ मेरे को फर्क नहीं पड़ा सर। इतनी तकलीफ थी आपको? हाँ कमर की, घुटनों की? हाँ, तो आप कब से थी ये प्रॉब्लम? कम से कम 5 साल हो गए। तो ये 5 साल से आप तकलीफ सहन करते आ रहे? हाँ, 5 साल से सहन कर। तो आपने डॉक्टर को वगैरह नहीं बताए? 5-6 डॉक्टर को बताए। 5-6 MD को बताए? हाँ। तो उन्होंने एक्सरे वगैरह, MRI वगैरह कुछ कम नहीं। कुछ कम? MRI वगैरह काढ़े, एक्सरे काढ़े, हाँ हाँ हाँ। सब ट्रीटमेंट लिया, कुछ कम नहीं। मेरा ये हाथ भी ऊपर नहीं जाता था। पहले कैसा हाथ जाता था आपका? पहले यहाँ तक, इसके आगे हाथ मेरा ऊपर नहीं इसके ऊपर हाथ ही नहीं जाता था? नहीं जाता। तो अभी इमाम अपने डॉक्टर शेख इमाम साहब, हाँ। इन्होंने आपकी थेरेपी दी। हाँ। इनके थेरेपी से आपका हाँ। कितने मिनट के ऊपर हाथ जाने लगा? मेरा 10 से 15 मिनट में आप पूरा हाथ ऊपर जा रहा है। माशाल्लाह, क्या बात है। अभी ऊपर जा रहा पूरा? हाँ, पहले आपको झुकना वगैरह आता था? झुकने को भी नहीं आता था। झुकना भी नहीं आता था? थोड़ा कितने सा- सालों से नहीं आता था? ये भी 5 सालों से। 5 सालों से? हाँ। तो अभी झुक सकते? हाँ, अभी झुक के बताइए थोड़ा। पहले मैं इतना ही झुकता था बस? बस। इससे अभी आगे और अभी थेरेपी करने के बाद? अभी 7-5 से थेरेपी लेने के बाद मैं पूरा अपना हाथ दोनों टेक। क्या बात है। काय नाव आपलं? चंद्रकला। अच्छा, काय त्रास होता आपल्याला? दम्याचा अच्छा, किती वर्षापासून होता दम्याचा त्रास? त्रास होता, 5-6 वर्षानं होता। अच्छा, मग 5-6 वर्ष तुम्ही हॉस्पिटल नाही केले? नाही केले का हॉस्पिटल? नाही नाही. नाही केले। अच्छा, मग 5-6 वर्षामध्ये तुम्हाला काय त्रास होता? खूप त्रास होता? हो मग तुम्ही लातूरमध्ये आलात मोरे मॅडमकडे, हो राईट?
तर कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. जे गाठ कुठं होती तुम्हाला? नरड्याला होती. पूर्ण नरड्याला गाठ होती ना? हो अस्थम्याची गाठ होती. हो मग आपल्याकडे येऊन 15 दिवस झाले तुम्हाला, हो. राईट? तर 15 दिवसामध्ये गाठ तुमची जिराले. हो. काय नाव बाबा आपलं? माणिक पवार, अच्छा, कुठून आलेत आपण? वडगाव. वडगावहून आलात. अच्छा, काय त्रास होता तुम्हाला? त्वचा रोग. त्वचा रोग होता. किती वर्षापासून होता? एक 7 वर्ष झाले. 7 वर्ष त्वचा रोग होता. 7 वर्ष. मग किती ठिकाणी तुम्ही ट्रीटमेंट घेतले त्वचा रोगासाठी? आयुर्वेदिक लय ठिकाणी घेतलं, पण त्याचा काही वरून असल्यामुळे काही आपल्याला फरक पडला नाही त्याचा. हा हा हा. पण तुमच्या औषधानं आपल्याला 8 दिवसामध्येच फरक पडला चांगला. 8 दिवसामध्येच फरक 8 पडला. दिवसामध्येच. आज काय? 8 दिवस झाले बरोबर. 8 दिवसामध्येच फरक पडला. आपलं राजेश्री अग्रवाल, कुठून आलो आपण? हिंगोली. हिंगोलीमधून आलो. काय त्रास होता आपल्याला? पैर से चलना नहीं आ रहा था, ये बहुत दुख रहा था, ठंडा चलना भी नहीं आ रहा था. नहीं. कब से प्रॉब्लम था ये? ये मेरे को साल भर हो गया. 1 साल से प्रॉब्लम था. हाँ. तो किधर डॉक्टर को वगैरह नहीं बताया बताया आपने? डॉक्टर को. कितने डॉक्टर को बताए? 3-4 हो गए. एक्सरा निकाली, गोलियां ली, इंजेक्शन ली. इंजेक्शन लिए, गोलियां लिए, डॉक्टर को बताए. हाँ. कितने 4-5 डॉक्टर को बताए. हाँ. एक्सरे भी निकाले, हाँ. फिर भी कम नहीं हुआ. नहीं. तो अपने डॉक्टर शेख इमाम साहब आए पुणे से, हाँ. उनके वेदना मुक्ति केंद्र में. हाँ. तो आपका कितने मिनट के अंदर क्लियर हो गया? 10 मिनट. बस 10 मिनट में. चलना भी आ रहा है और एक कान में दुख रहा था वो भी रह गया, ये कंधे का दर्द भी रह गया. क्या बात है, क्या बात है. डॉक्टर साहब ने कितने इंजेक्शन दिए अंदर आपको? एक भी नहीं. इंजेक्शन नहीं दिए, नहीं. फिर अंदर गोली खिलाई होंगे. नहीं, मसाज करेगा. सिर्फ मसाज थेरेपी करे. हाँ. तो उनके थेरेपी से क्लियर हो गया पूरा. तर काय नाव आपलं? जयराज जगताप. कुठून आलात आपण? ते मी नाशिकमधून. नाशिकमधून. ओके. अगोदर तुमचं वेट वगैरे किती होतं सर? माझं वेट होतं 90 वेट होतं. हो. तर आपले जे NMC नॅचरल लाईफचं तुम्ही मेडिसिन खाल्लं, हो. त्या मेडिसिननं तुमचं जे वेट होतं ते किती कमी झालं सर? बरंच कमी झालं. तरी, म्हणजे जवळजवळ मी 82-83 झालो आता. 82 83 एवढं फरक पडलं. हो. आणि किती दिवसामध्ये? म्हणजे 2.5 महिन्यात. फक्त 2.5 महिन्यामध्ये. हो. मग त्याचं औषधचं काय तुम्हाला साईड इफेक्ट वगैरे काय झालं का साईड सर? इफेक्ट काही नाही. काही नाही. आणि तुम्ही काय पथ्य वगैरे केलं का? काहीच नाही. जे काही नाही. होतं तेच. म्हणजे औषध खाऊन फक्त? हो हो. डायटिंग नाही, काही नाही, नाही डायटिंग काही. पूर्ण नॅचरल पद्धतीनं. एकदम natural. त्याचं काही साईड इफेक्ट नाही, काही नाही. काहीच आजी काय नाव आपलं? रेखा मोहन खेडकर. कुठून आलो आपण? मी नवापूरवरून आले. नवापूरहून तुम्ही नंदुरबारमध्ये आलो. हो. काय त्रास होता आपल्याला? मला संधिवात आणि थायरॉइड होता. संधिवात, थायरॉइड, हो. म्हणजे BP. बीपीचा पण त्रास होता. त्रास आहे. किती दिवसापासून त्रास होत आहे? मी 24 वर्षाची असताना मला तेव्हापासून संधिवात आणि थायरॉइड झालाय. म्हणजे 24 वर्षापासून. आज आता एज किती आहे तुमची? माझं 48 आहे. 48 म्हणजे 24 वर्ष. म्हणजे तुमचं 24 वर्ष तुम्ही बिमारीमध्ये काढले. बिमारी म्हणजे 2 वर्ष मी बेडवरच पडलेली होती. एवढं संधिवातीचा एवढा प्रॉब्लेम होता. संधिवाताचा. मला हलता पण यायचं नाही, काहीच करता यायचं नाही. दुसरे असे उठवायचे तेव्हा उठायची, बसायची. खाली बसलं तर माहीतच नाही, बेडवरच होती मी. एवढं त्रास होता. एवढा त्रास होता मला. मग डॉक्टरांनी कुठं दाखवलं नाही तुम्हाला? मी खूप डॉक्टरांकडे गेली. तरी जिथे पण- नाही, नाशिक, पुणे, मुंबई, आपल्या धुळ्याला दाखवलं, सगळीकडे जाऊन आली मी. हा. पण पाहिजे तसं मला रिझल्ट कुठेच मिळाला नाही. एवढे दवाखाने दाखवून? एवढे म्हणजे मग तरी खूपच. पण किती डॉक्टर दाखवले? मी कमीत कमी 12 ते 13 डॉक्टर फिरून आली. 12-13 डॉक्टर. हा, ते पण MD मेडिसिन. MD मेडिसिन. MD तरी पण medicine. कमी नाही कमी नाही झालं. झालं. मग आपले डॉक्टर शेख इमाम साहेब आले हो, आणि ते- डॉक्टर शेख अली साहेब आले. त्यांच्या थेरपीनं आणि त्यांच्या युनानी मेडिसिननं तुमचं जे 24 वर्षाचा त्रास होतं ते म्हणजे किती दिवसात, किती मिनिटात क्लिअर झालं? मी सगळ्या पेशंट लोकांना किंवा ज्यांना संधिवात किंवा थायरॉइड कुठलाही त्रास असेल, मी त्यांना रिक्वेस्ट करून सांगते की खरंच आहे सर, इतके म्हणजे तुम्हाला देवासारखे आहेत. मी त्यांचं औषध फक्त 1च महिना घेतला. 8 दिवसामध्ये मला इतका रिझल्ट मिळाला आहे तर मी सांगू शकत नाही. माझं शरीर म्हणजे कमीत कमी असं जड गाठणसारखं झालेलं होतं. आणि- सरींनी मसाज वगैरे केल्यानंतर इतका फरक म्हणजे मला 90% रिझल्ट आहे या गोष्टीचा. आणि तुम्हाला अगोदर तुम्ही ज्यावेळेस आलता पूर्ण सुजन होती बॉडीवर. फार म्हणजे फार 2-3 किलो तर सुजनच होती माझ्या अंगावर. आता सुजन काही वाटते का? सगळी उतरून पूर्ण हात गेली. दाखव तुमचे. हे बघ. हे पूर्ण हां, हे पूर्ण सगळं. पूर्ण हात अगोदर सुजलेले होते, सुजले, आता हे पूर्ण कमी झालं. गळा, चेहरा सुजलेला होता. इथून गेल्यानंतर तुम्ही डॉक्टरपाशी गेला असं म्हणलं, हो. तर तुम्ही तुमचे रिपोर्ट वगैरे काढले, त्याच्यामध्ये काय आलं संधिवात मग मध्ये? मी तिथं BP चेक केली. माझी BP 120/80 आली. हो. संधिवाताच्या डॉक्टरने सांगितलं का तुमचा संधिवात नॉर्मल झालाय. ओके. मी तुमच्या गोळ्या आता कमी करून देतो. हो. आता पहिले मला 1000 पॉवरची गोळी दिली होती, आता 500 पॉवरची दिली. पण आजपर्यंत मी ती घेतलेलीच नाही. माझं फक्त सरांकडचंच औषध चालू तुमच्याकडचं. NTV न्यूज मराठी.